सगळ्या मैत्रिणींना मी स्वागत करते आमच्या चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहे युनिट 1.1 पास्ट प्रेझेंट फ्युचर. टेल मी स्माइलिंग चाइल्ड. सांग मला हसणारे बाळा. व्हॉट द पास्ट इज लाईक टू थी. तुझ्या पास्टमध्ये म्हणजे तुझ्या मागच्या काळामध्ये काय झालं तुझ्यासोबत. अँड ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड मिल्ड. म्हणजे ऑटम सीझन होता पास्टमध्ये. तो खूप सॉफ्ट होता, म्हणजे सॉफ्ट अँड मिल्ड होता. थंड लागायचा. जास्त हे पण नाही, गरमी पण नाही, थंडी पण नाही, असा असतो ना ऑटम. विथ ए विंड दॅट साईज माउंटफुली. म्हणजे एक अशी विंड येत राहते ना, अशी हवा चालत राहती, ती पण खूप हळूहळू, म्हणजे खूप छान वाटते. ब्रीज सारखी विंड, तुफानसारखी नसते ना ती. टेल मी व्हॉट इज द प्रेझेंट आवर. म्हणजे आत्ता सांग मला आत्ता काय चालू आहे. अ ग्रीन फ्लावरी स्प्रे. म्हणजे सगळीकडे ग्रीन दिसतं ना आता. डायरेक्ट स्प्रिंग विंटर आले की सगळीकडे मग आपल्याला समर आले की सगळीकडे छान दिसतं. स्प्रिंग आले की समरच्या नंतर स्प्रिंग येतं ना, मग सगळं छान दिसतं. वेर अ यंग बर्ड सिट्स गॅदरिंग इट्स पॉवर. म्हणजे त्या ग्रीन राहतात ना, ते ग्रीन स्प्रे म्हणजे ते ब्रँचेस लीव्स असतात, त्यांच्यावर एक बर्ड बसते, यंग बर्ड असते ती. स्वतःचे पावर्स बसून काय असतात त्याची पावर्स. टू माउंट अँड फ्लाय अवे. म्हणजे हिम्मत ठेवून फ्लाय करायचं. खूप मोठ्या जागेवर फ्लाय करते ना ती. अँड व्हॉट इज द फ्युचर हॅपी वन. म्हणजे फ्युचरमध्ये काय होणार आहे तुझ्यासोबत हॅपी वन. अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन. म्हणजे कसं राहायचं फ्युचर तुझं. एक सी म्हणजे समुद्रासारखं. तू समुद्र कसं असतं, एक क्लाउडलेस, बिना ढगांच्या सन राहतो ना. ढगांची गरज नसते सगळ्यांना सनला. मग सनच्या खाली सी असतं ना. ओशन्समुळे मध्ये पहाड वगैरे काहीच येत नाही, मग डायरेक्ट सनच्या खाली सी असतं. सी कसं असतो मग, माइटी, ग्लोरियस, डॅझलिंग सी असतो. ताकदवर असतो म्हणजे माइटी असतो. ग्लोरियस असतो म्हणजे खूप छान दिसतो. डॅझलिंग म्हणजे हिम्मतवाला असतो. स्ट्रेचिंग इनटू इन्फिनिटी. म्हणजे तो इन्फिनिटी खूप खेचत चालला, त्याचा अंतच नाही आहे. आता 1 पासून तुम्ही चालू केलं, मग तुम्ही बोलतच राहील, नंबर्स काही संपूच शकत नाही ना. तसंच समुद्र काही संपूच शकत नाही. आणि ही कोणी लिहिलेली आहे, एमिली ब्रोनाएंटने लिहिलेली आहे. एमिली ब्रोनाएंट. तर आपण एवढं हा 1.1चा मी भाग शिकवलेला आहे. पुढच्या भागात आपण यांचे प्रॅक्टिस रिव्हिजन करूया. धन्यवाद.